नमस्कार मित्रांनो, मी आदित्य मात्रे आणि तुमचं माझ्या व्हिडिओवर स्वागत आहे. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की आम्ही ज्योतिबाला गेलो होतो दर्शन घेण्यासाठी. आता आम्ही आलो पन्हाळगडावर फिरायला. तर मी तुम्हाला दाखवतो. ही बघा पूर्ण आमची पब्लिक आहे, पुढे चाललं आहे पूर्ण, चालत आता पुढे हळूहळू. तर तुम्ही पण कंटिन्यू राहा माझ्यासोबत. आणि आता पाऊस पण चालू झाला आहे. आणि आमचा अक्षय दादा, हाय. तुम्ही रेनकोटवर थोडं 500,000 महिन्याचा गावला वाटतं किल्ला बघितला. त्या गडावर गाडी जाणार आहे. त्या गडाच्या लोकांना त्या गडाच्या आत 3,000 लोकसंख्येचं गाव आहे. ते 103 गावचा तालुका आहे. तिथून आपण आलो ते 4 दरवाजा, 3 दरवाजा, वाघ दरवाजा, त्या गडाच्या पूर्वीच्या पायवाटा. तिथे एक पुतळा बघितला, जमी शिवाजी शिवा काशीनाथचा पुतळा आहे. खालच्या गावात समाधी आहे. दुसरा पुतळा बघितला बाजी प्रभू देशपांडेची खिंडरवडीची. ही तटबंदी एवढ्या जाडीची तटबंदी, एवढा मोठा किल्ला आहे. गडाचं नाव पन्नग आलंय. पन्न म्हणजे नाग, आलंय म्हणजे घर. हा वाकडा इकडा भाग आहे. गडाचा 5 मैलाचा परिसर आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची आहे 3,127 फूट आहे. हा सगळा किल्ला 1112 मध्ये शिराड भोजराजाने बांधला. याची सुरुवात 1052 ते 1112 60 वर्ष लागली. नंतर हा यादवांच्याकडे होता. छत्रपती शिवाजीराजांना पकडायला सिद्धीजीने 40,000ची फौज घेऊन हे जे किरकीचे डोंगर आहेत सायदीच्या रांगा पूर्ण गडाला वेढा दिला. आपण सजावटी बघायची तो करून डमी शिवाजी शिवा काशीनाथांना गडाच्या खाली पटवलं. राजदिंडी मार्गे खाली उतरून तो टेबलदांडी सुद्धा साहेब मसाई पठार लोक दिसतं बघा. 13 वर्षांनी कोंडाजी फर्जन 60 पौर्णी किल्ला जिंकला. अशा पुतळावरनी छत्रपती शिवाजी महाराजांची डांगरच आहे. आणि बघा गाड्याचा लागतो की तुम्हाला दिसतं बाहेरनं बुरुज, आतमध्ये 3 मजली बिल्डिंग आहे. तुमचा ग्रुप फोटो काढायचा काय मागे सारखा सगळा एक तुमची पुन्हा तलवार चांगली कुणाची बाहेर. चला मागे सारखा तुम्ही मागे सारखा. पाऊस उघडला तर बघता येईल. पाऊस पडला की तुम्हाला भिजाय पाहिजे. चला खाली या. तळामध्ये वीर आहे. दुसऱ्या मजल्यामध्ये गडाच्या बाहेर जायला चोर मार्ग आहे. वरचा सैनिकांना राहायचं ठिकाण आहे. याचं बांधकामात चुना आणि गोळान जॉईन केले. आधीच्या काळामध्ये शिलालेख आहे. हे समोर बघितला बिल्डिंग आहे, बाहेर बघा बुरुज आहे. सैनिकांना गनिमिकाव फसवण्याचा मार्ग आहे. आता सगळी इथं उभारता का तुम्ही फोटो काढूया का?
बापूजी रामचंद्र भगवान की गणपती बाप्पा मंगलमूर्ती आलेले पाहुणे मंडळींचे हार्दिक हार्दिक इकडे वारा कसा बघितलं काही एकदम बाबा इकडे ही समोर बिल्डिंग आहे बिल्डिंगचं नाव आहे तीन दरवाजा त्या दरवाजा पण या दरवाजाचं वैशिष्ट्य याचं बांधकाम चुना सिमेंट वाळून केलेलं नाही तुझी पायवाट याचं बांधकाम शिष्यावर केलेलं आहे असा किल्ला कुठला बनलाय मालवणचा किल्ला जंजिरा किल्ला तो पाण्याच्या लाटेने पडू नये पण हा तोपेन बांधकाम शिष्यामध्ये आहे ही खिडकी दिसते का चोरवाट सैनिक असेल चोर टाकून आत घ्यायचा रायगडला बघा दरवाजे बंद झाले हिरकणी आपल्या मुलासाठी किती गडावर घ्यासाठी या मोठे आहे गडाच्या खाली कसे आहे आणि शिष्याचं बांधकाम कसं आहे दाखवतं खाली आहे इकडे साहेब खाली जायचं बागेशला पाडे मी बोल दरवाजा लेडने जॉईन केलंय बाई सगळीकडे या बघा दगडाच्या मध्ये बघा लोखंडातून जॉईन केलंय शिसं हे सैनिकांना राहायचं ठिकाण आहे ना 3 दरवाजा गडेला बिजागरेत इतके मोठे लाकडी दरवाजे या इकडे हे बघा इथून इकडे सगळं शिसा आहे बघा सर दिसतं का बघा लेडने जॉईंट आहे शिसो औषध पाहिजे दोन दो इकडे या गडाला या गाड्या तिकडून हे गाडी हे बागेश हे गाडी तिकडे हे बघा इथं गावात 3 दरवाजा बघा वरती भोजनाचा चिन्ह आहे, गणपती आहे रवी इथं विहीर आहे बघा खाली 10 फुटावर विहीर आहे इथं या विहिरीचं नाव आहे विष्णुतीर्थ कोंडाजी फगणनी 60 बावळ्यांनी एका रात्रीत हा किल्ला जिंकला 1673ला छत्रपती शिवाजीराजे इथून आत आले राजांनी या चौकात सोन्याच्या मोठाकडून सत्कार करण्याचा राजांचा खाली दुसरा दरवाजा तिसरा दरवाजा आहे वास्तुशास्त्र कसं आहे 2 दरवाजे एका लाईनला आहेत तिसऱ्या साईडला का तर हे 2 दरवाजे हत्तीने फोडले तर तिसरा दरवाजा हत्ती फोडत नाही हत्या सगळे जातो वाकडा कधी तिसरा आहे मग साईडला आहे हा कोंडाजी फगणनी किल्ला जिंकला ना छत्रपती शिवाजीराजे इथून आत आले राजांचा इथं सत्कार करण्यात आला आहे त्याचं बांधकाम चुन्यामध्ये आहे आतून जिना आहे गडाच्या वरून खालच्या सैनिकांना तोफा मारायची ती आता ही पायवाट होती कशाही दाखवून किल्ल्याला खाली आहे पाणी बघून घ्या पाणी सिस्टीम पूर्वीची आता गडाच्या बाहेरला गडाची तटबंदी तुमच्या डोक्यावर आहे बिल्डिंगचं नाव आहे 3 दरवाजा कितीजणांनी गडाला 4.25 महिने वेढा दिला त्या डोंगरावर 3 तोफा मारल्या लागल्या कुठं बघा त्यांना कुठे बिल्डिंग पडली असते दगड फुटली दगडाची बाहेर आले ना 1 2 3 वरून तोफा मारायची ही पाईप दिसते का खाली आलेली हा चोर मार्ग दगड बाहेर आल्यात मशाल लावायची जागा
आदिलशाह काळामध्ये हा फारसी शिलालेख आहे. हा दगडपुटला इकडे साहेब पहिली तोफ राहिलेली आहे. दगड निघाला कोपऱ्याकडे दुसरी तोफ आणि डाव्या साईडला तिसरी तोफ आहे. हे 2 दरवाजे बघितले एका लाईनला तिसरा साईडला आहे. आता आपण गडाचा बाले किल्ला बघायला जायचं. धान्याचं कोठार, एका कोठारात 5 लाख पोती धान्य बसते. तुम्ही तिथे एकदा वरडला 7 वेळा आवाज येणार तर गाडी घेऊन जायचं. काय ते ते बघायचं आता 2 पॉईंट बघू झाले. प्रत्येक पॉईंटला गाडी घेऊन जाणार आहे आपण. चला उदारी माते येऊन आमचा दाखवा सांगतो का. सांगत नाही का त्यांचे फोटो काढले विचारा कसे काढले म्हणजे मोबाईल मस्त एकदम. आता काढायचं आहे. मासूम पिक्चर बघितलं का. छोटा बच्चा समज गेला. बाले किल्ल्यात धान्याचा कोठार आहे. पलीकडच्या बाजूला 25 बाय 25 खंदक. खंदकात पाणी, कमळाची वेल, मगरी 3 किलोमीटर तटबंदी आहे. आतली जागा 12 एकर आहे. आपण धान्य गोळा करून ट्रक आणतो. हे सगळं धान्य रेड्यानं आणायचे. साईडला हे जिनेज, या जिन्यानं पोतीकडून वर आणणार, वरला वतायची. गंगा, यमुना आणि सरस्वती, भात, नाचणीवरी कोठारात 5 लाख पोती धान्य ठेवायचे. निंताड्याची रुंदी 14 फूट आहे. तर बांधकाम चुना आणि गोळांजळ केलं आहे. धान्य ठेवतात कसे, काढतात कसं ना, आवाज कसा घुमतो आज दाखवतो या. हाय गाईस. एवढं मोठं घोडा होणार. ओम नमः शिवाय. हर हर. हे बघा, हे साहेब दरवाजे बंद केले. वरून धान्य वतायचं. समोरचा दरवाजे बनवायचे. कोकणात पिकतं भात आणि भाताचं मोठं आहे. धान्य काढायची जागा दाखव तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला ऐको फील आवाज चेक केला कसं वाटलं. क्लास एकदम फील. फूटपट्टे धान्य मोजायची जागा समोर नाही. धान्य मोजायचे. हे समोर जागा व्हेंटिलेशन. गरम हवा जायला, थंड हवा खिडकी, व्हेंटिलेशन आहे. एवढ्या जाडीची ही भिंत आहे. धान्य काढायची जागा दाखवूया. साईडला वर आहो. बघा जाडीची केवढी भिंत आहे. दिसते का एवढी भिंत ही. जरा साईडला या, साईडला या. हे बघा साहेब, खाली जे पायाखाली होल आहे, इथून धान्य काढायचं आणि पोती बनवायचं. त्याला म्हणतो बळ. म्हणून जमीन बघा वर्ण चिरकी आहे, नाही का. आता साहेब सगळं सैनिक एका लाईन येतो बरोबर. मी वरण या बिल्डिंगचा फोटो काढतो. इकडे साहेब तलवार द्या तुमची. इकडे तोंड करा माझ्याकडं. इकडे 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 इकडे
गंगा यमुना आणि सरस्वती 5 आठवी वरी इथं राजांचा हे दिसतं का हत्तीच्या वरती अंबरखाना बघितलं का? हे किल्ल्याच्या मध्ये सेंटर आहे. आता तुम्ही पासून बीच गेला शूटिंग झाले दाखव पायऱ्या उभं राहताना सगळी या लवकर. चला चला पाऊस यायचा फोटो काढायचा व्या करायचा. शूटिंग झाले पासून बीच छोटा बच्चा हो चला वर बस बस वर चला की वर वर चला की तुम्ही पायऱ्याला खाली या पायऱ्यावर या पायऱ्या उभं राहू की पायऱ्या उभं राहू या यांच्या चालू झालं परत होणा करायला. आता चाललो आम्ही बसमध्ये परत बसायला आणि मग परत अजून 3 पॉईंट बघायचे आहेत. ही सर्व आमची पब्लिक आहे. बसमध्ये बसून परत तिसऱ्या पॉईंटवर परत अजून 2 पॉईंट बाकी राहतील ते पण बघणार आहेत. आणि अजून खूप भरपूर टाईम लागेल. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. मित्रांनो आत्ता आपण राजदिंडी मार्ग पाहणार आहोत. हे काका आपल्याला गाईड करत आहेत. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत. जर तुम्ही कधी पन्हाळा गेल्यावर त्याने हाला नक्की सांगावं गाईड करायला. हे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन देतील. आपला तिसरा टप्पा म्हणजे राजदिंडी मार्ग. तुला काय वाटतंय? एक मुलगा उतरला का एक उतरला 10 मिनिटं लागतात त्याच्याबद्दल काय आता जी मोहीम करता अशी जातात. चला चला करूया किती आता 4 वाजले 3:30 5:30-6 वाजून जात आहे. अंधार 7ला पडतोय. तेच अंधारनं पडले पाहिजे बाकी काय नाही. तुम्हाला आता मोठी शिडी गेली उतरायला. तर पुढे लहान होती ना आता मोठी शिडी गेली खाली उतरायला. आणि पाणी जास्त आहे. पाऊस असल्यावर धबधबा आहे मोठा. खाली उतरायला धबधबे जवळ आपण खाली उतरायला नाही दगडात मी तुमच्या एवढं उंचीवर खाली वड्यातून पाणी वाटलं. अफजलखानाचा वध करून प्रतापगडून पन्हाळ्याला आले. याला 18 दिवस लागले. आदिलशाला काय आलं की या गडावरती छत्रपती शिवाजी राजे आले. 40,000ची फौज घेऊन पूर्ण गडाला वेढा दिला. येणं जाणं सगळं बंद झालं. 4.25 महिन्यात किल्ल्यावरचं धान्य पाणी संपाळलं. आपण सज्जाकोटी बघणार आहोत. तर करून दमी शिवाजी शिवाकाशीनांना गडाच्या खाली पटवलं 4 दरवाजेला. 12 जुलै 1660 छत्रपती शिवाजीराजे बाजीप्रमाण बांधायचे 300 सैनिक खाली उतरून या रस्त्याने मसाई पठारमार्गे पन्हाळ्यातून विचारला गेले. समोर पावनखिंड आहे 45 विशाळगड 70 आहे. छत्रपती शिवाजीराजे घोड्यावरनं का गेले नाहीत? तापाचा आवाज शत्रूजवळ पालखीने गेले. पन्हाळगड ते विशाळगड 21 तासात. आता आपल्या जायला 2 दिवस लागतात. ही किल्ल्याची वरती बुरुज आहे त्या तटबंदीवरती आहे बुरुज आहे. आता जी मोहीम करतात अशी जातात जंगलात. तुम्ही साहेब जाताना पावनखिंड बघा. विशाळगडला जायला की तुम्हाला राहायला स्टेला वेळ आला तर वरच्यावर तरी बघा ना. तुम्हाला पाण्यात जवळ खाली उतरायचं नाही. चला उभा राहा. बसा फोटो काढणार आहे का? चला उभा राहायचं. हां मग धरेची. तर आता आमच्या 3 स्पॉट झाले आहेत. आता 4थ्या पॉईंटवर चाललो. तर तो पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर चला आपण जाऊया. 5 पॉईंट बघायला चाललो. विकी दादा काय वाटते? एक नंबर. काका माहिती कशी देतात काका आपले? माहिती एकदम चांगली देतात. क्रॉस पॉईंट आणि तुम्ही बघू शकता इथे बॉडी बिल्डर भाई ओपन एकदम क्लास. आणि इकडनं व्ह्यू बघा. व्ह्यू
लांब लांबपर्यंत दिसतंय. काका माहिती कशी तुम्हाला काय वाटली माहिती एकदम कशी वाटली? आपण काकाला गायडन्स म्हणून घेतलेलं आहे आपल्याला माहिती सांगायला, कारण की आपण पन्हाळ्यावरपर्यंत आलेले आहेत हां आणि आपल्याला पन्हाळ्याबद्दल काहीच माहिती नाही. हां म्हणून काका जे माहिती देतात ना, त्यामुळे आपल्याला खूप सारं ह्यामध्ये माहिती पडलेलं समज आहे. झाली ना. हां, काकाची माहिती कशी वाटली? काकाची माहिती एकदम छान, एकदम सुंदर आणि काकाने चांगल्या पद्धतीने समजून सांगितले आपल्याला. हां काका तुमचं नाव काय? नगारजी, दगडू नगारजी. काकांचं नाव दगड नागारची. जर तुम्ही कधी पन्हाळ्यावर आला तर काकांना नक्की भेट द्यावा, हे तुम्हाला चांगली गाईड करतील. सेम बिल्डिंग आहे साहेब का साहेब आहे का? आज पण रचना तशी आहे. आले रे. हे बघा ही बिल्डिंग आहे. छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला शिवनेरीला गेला. सेम बिल्डिंग तिथं पण अशी आहे. या बिल्डिंगचं नाव आहे सज्जाकोटी मीटिंग हॉल आहे. गडाला चारी बाजूने बेडा दिला. छत्रपती शिवाजी राजांनी तह करून तंबी शिवाजी शिवा काशीरांना गडाच्या खाली पाठवलं. तुम्हाला रस्ता दाखवला राजंडी. छत्रपती शिवाजी राजे गेले पन्हागड ते विशाळगड. छत्रपती शिवाजी राजांनी आपला मुलगा आहे छत्रपती संभाजीराजांना किल्ल्याचा कारभार बघा इथे ठेवलं होतं. छत्रपती शिवाजीराजांची आणि छत्रपती संभाजीराजांची शेवट ह्या बिल्डिंगमध्ये झालेली आहे. संभाजीराजांची ही किल्ल्याची उंच बिल्डिंग आहे. पुन्हा तुम्हाला पावनगड ज्योतिबा मंदिर पूर्ण वारणा परिसर दिसतो. वारणा बघून या जावा. मग तुम्हाला सांगतो जावा जिन्यावर आणि ज्योतिबा दिसतो. बघून या. मग दाखवतो हे इथं तुम्हाला जिन्यावर जावा. तर आपण बघूया, तुम्हाला दाखवतो ज्योतिबा आणि पावनगड बिल्डिंगवर आपण बघूया आणि तुम्हाला दाखवतो मी कसं दिसतो. हां हां बापूर गाव आहे पायथ्याशी. हवाला. शिवा काशीरांची समाधी आहे. हा पहिला डोंगर दिसतो पावनगड धुक्यात. हो हो त्या पलीकडे ज्योतिबा मंदिर. आता जो वेढा होता हे जग तलाव ना तलाव असं पूर्ण गडाला वेढा होता. नाही नाही ते छावण्या 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 कुठे होते त्यांच्या? सब हे तलाव दिसत तलाव पाण्याचा हां हां असं लांब एवढा वेढा होता. हा सगळा वारणा परिसर आहे. हा कोकणात जाणार असतं रत्नागिरी. तुम्ही असं जाणार आता. हां आता ज्योतिबा थोडं दिसायला वाटतो. आणि विशालगडाची वाट हां हां तो पाहून दिसायला लागला. पायवाट तिकडं तिकडनं काढली. नाही गाडी रस्ता इथं की मलकापूर बांबोडला पहिलं बांबोड लागणार. मलकापूर मग आंबा. मध्ये ही शॉर्टकट वाट आहे हा मग कुठनं विशालगडाची. ही पायवाट जसे राजे गेले ना पायवाट येणार ती पायवाट बघितली आपण. मग तिकडनं पाऊणखिंड लागते. हा पाऊनखिंड लागते. मी आता गाडी घेऊन गेला तर पाऊनखिंड लागते. गाडी घेऊन गेला तर इकडे तर आता आमचं पन्हाळा किल्ला फिरून झालं आहे. काकाने एकदम छान माहिती दिली. जर तुम्ही कधी पन्हाळा किल्ल्यावर आले आणि जर तुम्हाला कधी गाईड पाहिजे असेल तर काकांशी कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना. एकदम छान माहिती देतात ते. तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.